नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण बघणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6। स्वामी भक्तांनो, चॅनलवर नवीन असाल तर पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। श्री स्वामी चरित्र सारामृत 6 अध्याय। श्री गणेशाय नमः। धरोनी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहिवित, तैसे स्वामी चरित्रामृत। स्वामी समर्थ वंदविती, मी केवळ मतिमंद, केवी वर्णू चरित्र घाद, परी माझा हा छंद। स्वामी समर्थ पुरविती, ज्यांच्यावर प्रसादे करून, मुळा होईल शास्त्रज्ञान, त्या समर्थाचे चरण। वारंवार नमितसे, कृपाळू होऊन समर्था, वंदावे आपुल्या चरित्रा। श्रवणे श्रोतयांच्या चिंता, ब्रह्मानंद प्राप्त होवो। सुरुतरुची घेऊनी सुमने, त्यासीच अर्पावी प्रतिने। झाला ग्रंथ स्वामी कृपेने, त्यांच्या पदी अर्पिजे। मागील अध्यायाच्या अंती, चोळप्पा विनविती स्वामी प्रती। कृपा करोनी मजवरती, बडोद्या प्रती चलावे। भाषण ऐसे ऐकोनी, समर्थ बोलती हासोनी। मल्हार राव वाचिया मनी, आम्हा विषयी भावनसे। म्हणून तयाच्या नगरात, आम्हा जाणे नव्हे उंचित। अक्कलकोट नगरात, आम्हा राहणे आवडे। ऐसी ऐकोनिया वाणी, चोळप्पा खिन्न झाला मनी। त्याने सत्वर येऊनी, तात्या प्रती सांगितले। ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला। आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धसी। परी पहावया यत्न करोनी, ऐसा विचार केला मनी। मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले। ऐसा नाना उपाय केले, परी ते व्यर्थ सर्व गेले। काय सिद्धीस न गेले, खिन्न झाले मुख त्यांचे। भक्ती नाही अंतरी, दाभिक साधना ते करी। तया ते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होतील। तयांनी मजविले ढोंगे, आणि केली नाना सोंगे। भक्तिविन हटयोगे, स्वामी कृपा न होय। मग तात्यांनी काय केले, सप्तहासी ब्राह्मण बैसविले। गुरुचरित्र आरंभिले, पावयासी स्वामी कृपा। परितयाच्या वाड्यात, कधी न केले समर्थ। तात्या झाला व्यग्र चित्त, काही उपाय सुचेना। मल्हार रावण रपावे, पाठविले जे कार्यकारणे। ते आपुल्या हातून होणे, अशक्य असे वाटते। आता जाऊन बडोद्यासी, काय सांगावे राजयासी। आम्ही सकळ जनांसी, तोंड कैसे दाखवावे। ऐसा उपाय करोन, न होती स्वामी प्रसन्न। आता एक युक्ती योजुन, न्यावे पळवून यतीसी। स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, हे नेने मतिमंदती। म्हणून योजिले कपट युक्ती, परी ते सिद्धी ते न जाय। असे कोणी एके दिवशी, साधोनी योग समयासी। मेण्यात घालोनी स्वामीसी, त्या साहेब निघाले। कडबगावचा मार्ग धरिला, अधर्मार्गीन मेला आला। अंतर साक्षी समर्थाला, गोष्ट विदविती जहाली। मेण्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले। ऐसे बहुत वेळा घडले, हाई उपाय खुंटला। मग पुढे राजवाड्यात, जाऊन या राहिले समर्थ। तेव्हा उपाय खुंटत, टेकिले हात तात्यांनी। या प्रकारे यत्न केले, परी तिथुके व्यर्थ गेले। व्यर्थ दिवस गमाविले, द्रव्य वेचिले व्यर्थाची। मग अपयशा ते घेऊनी, बडोद्यासी आले परतोनी। समर्थ कृपा भक्ती वाचोनी, अन्य उपाय न होई। परी मल्हार रावण रपती, प्रयत्न आरंभिती पुढती। सर्वत्रासी विचारिती, कोण जातो स्वामीकडे। तेही मराठा उमराव, नृपकार्याची धरुनी हाव। आपण पुढे जाहला, स्वामी कारणे वस्त्रे भूषणे। धन आणि अनमोल रत्ने, देऊनी त्याजवळी नपावे। आज्ञा दिधली जावया, ते येऊनी अक्कलकोटी। घेतली समर्थाची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी। स्वामी पुढे ठेविती, ती पाहून समर्थाला। तेव्हा अनिवार्य क्रोध आला, यशवंता पाहुनी डोळा। काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणोनी, सत्वर ठोका याचे चरणी। ऐसा त्रिवार मोठ्यांनी, समर्थ क्रोध बोलले। क्रोध मुद्रा पाहोनी, यशवंतराव भ्याला मनी। पळाले तोंडचे पाणी,
लटलटा कापू लागला। मग थोड्याच दिवसी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडोनी। साहेबाविषयी प्रयोग केला, मल्हार रावावरी आळ आला। त्या कृत्या माझी यशवंताला, गुन्हेगार लेखिले, हाती पायी बेडी पडली। स्वामी वचनांची प्रचिता आली, अघटित लीला दाखविली। ख्याती झाली सर्वत्र, समर्थाची अवकृपा ज्यावरी। त्यांच्या कष्ट होती शरीरी, कृपा होय ज्यावरी। तया सर्वनंद प्राप्त होय, महासमर्था भक्त पालका। अनादि सिद्ध जगन्नायका, निशिदीन शंकर सखा। विष्णुजिया मनी वसे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत। नाना प्राकृत कथा समंत, सदा भक्त परिसोत। षष्ठय अध्याय गोडहा। श्री स्वामी चरणार्पणमस्तु। श्रीमस्तु शुभम भवती। स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।